बी या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यास. अजय नौचक्र फलंदाज प्रदीप. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पंचांचा इशारा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, परंतु लाईन खराब आहे. फाईटचा इशारा येतोय. अवंत धाव मिळते आणि या अवंत धावेने श्री गणेश होतोय तो म्हणजेच बेलवली या टीमचा दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आहे. दुसऱ्या फेरीमधील दोन्ही सामने हे 4-4 षटकांचे होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि क्वार्टर फायनलचा सामना हा 3 षटकांचा होईल. यावेळीस अप्परकट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फर्स्टला डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एक धाव धावफलकावरती आहे. यापुढील सामना असेल मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष मानकिवली या दोन संघांमध्ये. राऊंड विकेट रवींद्र. यावेळीस क्लीन बोल्ड. यस ठेवतो सदांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. पहिला मोठा रका बसतोय बेलवली या टीमला. अजय बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज रोशन येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून चला चेंडू. 55 व्हाईट बॉलचा येतोय. ICC नियम क्रमांक 25 लगावला जातोय. एकूण 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं त्यातलाचा नियम क्रमांक 25 लागू होतोय व्हाईट चेंडूसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. रोशन ऑन स्ट्राईक. यावी सुरेख फटका लॉफ्टेड इट. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय. राजनने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय बेलवली या टीमला. रोशन बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. या दरम्यान मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आपल्या व्यासपीठावरती. बारकुजी भोईर आणि काशीनाथजी भेरले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तसेच ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नंदकुमार भेरले साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून चालला चेंडू. 55 व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. आपटी बी विपक्ष आपण पाहतोय बेलवली. हा सामना सुरू आहे. 2 मोठे धक्के दिलेत या षटकामध्ये रवींद्र शिसवेने बेलवली टीमला. यावेळी शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि 55 इशारा येतोय षटकार. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. षटकार ठोकलाय फलंदाज प्रदीपने. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 9 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. पहिला सामना जिंकला होता बेलवली टीमने. बलाढ्य कोलगाव संघाला पराभूत केलं होतं आणि पहिल्या सामन्यामध्ये आपटी संघाने नामांकित एरंजाड संघाला पराभूत केलं होतं. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून
चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओ द लाईन, चौकार. समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बेलवली या टीमची प्रदीप आणि शशिकांत ही जोडी पाहायला मिळते बेलवली या टीम कडून, कारण की आघाडीचे 2 फलंदाज गमावलेले आहेत. तर आपटी बी संघासाठी सुवर्ण संधी येते. गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. देवा भोईर साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयांचं कॅश प्राइज, 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल देवाजी भोईर यांच्याकडून. आपटी बी या टीम साठी ही सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज देवा भोईर साहेबांनी या दुपारच्या सत्रामध्ये आपला एटीएम ऑन केलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. दुसऱ्या षटकामध्ये आदेश, स्ट्रायकिंग फलंदाज शशिकांत आणि प्रदीप ही जोडी पाहायला मिळते. पार्टनरशिप बनवावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा बनवावे लागतील. आणि पहिल्या षटकामध्ये पाहिले गेले 13 धावा बनवलेले आहेत, परंतु प्रमुख 2 फलंदाज देखील गमावलेले आहेत या षटकामध्ये बेलवली या टीमने. गोलंदाज आदेश, गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंगला फलंदाज शशिकांत आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. यावेळी चांगला चेंडू आहे, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. अस्तित्वाची लढाई सुरू आहे या 2 संघांमध्ये. आपण पाहतोय आपटी बी विपक्ष बेलवली हा सामना सुरू आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. समोर दिशेने खेळत आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राजन होते. लॉंग ऑफला एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज प्रदीप. एक षटकार एक चौकार आलाय. प्रदीपच्या बॅट मधून त्याला साथ देतो शशिकांत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे बेलवली या टीम कडून. आपण पाहतोय एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही फलंदाज, कारण की 2 या धावसंख्येमध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे. 14 धावांची पार्टनरशिप बनवलेली आहे शशिकांत आणि प्रदीपने. स्ट्रायकिंग फलंदाज प्रदीप, गोलंदाज आदेश. राईट अप मोर द विकेट. यावेळी स्क्रीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज प्रदीप. बॅक टू द पवेलियन. फलंदाज सुशांत येतोय 5व्या क्रमांकावरती. गोल्डन विकेट कॅरी केली गोलंदाज आदेशने. या षटकामध्ये एक खूप मोठी सफलता प्राप्त करून दिली आहे आपटी बी संघाला आणि खूप मोठा धक्का बसला बेलवली या टीमला. ओव्हर द विकेट.
यावेळी सापंपूल करतो क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर विकेट हा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण वासुदेव होते एकाच धावेवरती समाधान मानव लागतं धावसंख्या एकने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून कारण की पहिल्या षटकामध्ये जरूर 2 फलंदाज बाद केले होते तरी देखील 13 धावा खर्च केले होते गोलंदाज रवींद्र शिसवेने आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय कंजूस गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज आदेश. यावेळी समुद्रेशाने केलं मिस टायमिंग आहे झेलची शक्यता नक्की झेल पर्यंत पोहोचू शकले नाही क्षेत्ररक्षक सचिन होते आणि तोपर्यंत मिळत्यात या 2 धावां धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आदेश. अप्रतिम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते आदेशच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय क्षेत्ररक्षक आहेत बॅकिंग साठी येते तोपर्यंत मिळते 1 धाव आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेलवली या टीमची 10.00 च्या सरासरीने 20 धावा. मानकिवली टीमचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल ललित आपण थोडंसं पाठीमागे व्हायचं आहे पडद्याच्या पाठीमागे आपण उभं राहायचं आहे. यापुढील सामना असेल मानकिवली विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर या 2 टीम मध्ये 4 षटकांचा सामना असेल. विनंती असेल मानकिवली टीमला आयोजकांची सूचना येते आपण थोडंसं पाठीमागे उभं राहायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतोय राजन या 3ऱ्या षटकामध्ये 12 चेंडू अजूनही खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आणि हेमंत दादा भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2021 चे भव्यदिव्य आयोजन मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषक 2021 मध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या 3ऱ्या षटकामध्ये राजन स्ट्रायकिंग फलंदाज शशिकांत आणि सुशांत ही जोडी पाहायला मिळते. राजन गोलंदाजी मार्कवरती यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकिंग साठी कोणी नाहीयेत आणि तोपर्यंत पूर्ण होतात 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 22 धावा धावफलकावरती. जो संघ जिंकेल तो संघ आमदार चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. अस्तित्वाची लढाई सुरू आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज शशिकांत 22 धावा धावफलकावरती आहेत. राजन पुणे सज्ज होत आहे यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा येतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 23 धावा. संजय भेरले यांनी जर 1 झेल टिपला तर देवा भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. ही सुवर्ण संधी आहे. व्हाईटचा इशारा येतो धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिक साठी देखील 5000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि संजय भेरले साठी प्रत्येक झेल साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे देवा भोईर साहेबांकडून. यावेळी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी डॉट बॉलची समाप्ती पाहण्यामध्ये धावसंख्या स्थगित आहे 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक
तिसरं मार्गस्थ आहे. यापुढील सामना असेल मानकिवली विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर. या दोन टीम मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. या दरम्यान सन्माननीय राजू चव्हाण साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी स्ट्रॉंग अपील करतायत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी राजन करतोय आपल्या टीमसाठी. धावसंख्या स्थगित आहे. 24 धावा धावफलकावरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज राजन, कारण की 2 चेंडू वाईट चेंडू फेकले होते, त्यानंतर 2 चेंडू येतात डॉट. राजन यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. आदेश आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल 25. 25 धावा धावफलकावरती. प्रत्येक झेलसाठी संजय भेरले यांच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. देवा भोईर यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे देवा भोईर साहेबांकडून. राजेश काळेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये मानकिवलीचे उद्योजक समाजसेवक धावसंख्या 25. स्ट्रायकिंग फलंदाज सुशांत. यावेळी चांगला चेंडू आहे. ऑनसाइडला चेंडू येतो. मिड विकेटला सचिन आहेत. एकदा तो कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 27. 27 धावा. या दरम्यान मानकिवली गावचे उद्योजक सन्माननीय सनत मराठे साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल साहेबांना की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहण्यामध्ये 27. 27 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज राजन गोलंदाजी मार्कवरती अप्रतिम गोलंदाजी करतोय, कारण की 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या अपटीबी टीमने. फुल टॉस चेंडू आपण पाहतो. स्ट्रॉंग अपील करतायत. एकच धाव मिळते आणि धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेलवली या टीमची डीजे. विघ्नेश 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बेलवली या टीमची स्ट्रायकिंग फलंदाज सुशांत पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न फसला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे आपटी बी विपक्ष आपण पाहतोय. बेलवली हा सामना सुरू आहे. आई एकविरा क्रिकेट संघ आपटी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ आपटी यांच्या वतीने आपटीकर चषकाचं आयोजन 21 ते 24 जानेवारी या दरम्यान आहे. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
धावसंख्या 4 पुढे सरकेल 32 32 धावा. चौकार आलाय फलंदाज सुशांतच्या बॅट मधून. धावसंख्या 32 या आकड्यावरती शेवटचे षटक सुरू आहे. गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला चेंडू ट्रॅव्हल होत आहे गली क्षेत्रामध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. चेंडूची धावसंख्या 1 पुढे सरकेल. लेग बॅचच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना असेल मानकिवली विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर. या दोन संघांमध्ये दोन्ही संघटनांना विनंती असेल टॉससाठी या त्वरित आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल मानकिवली विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज शशिकांत. विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 व्हाईट बॉलचा येतोय. अवंत धाव मिळताना धावसंख्या 1 पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 34 34 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सुरू आहे. हाफ ट्रॅकर आपण पाहतो. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होतोय आणि 1 धाव कंप्लीट. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकेल 35 35 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम गोलंदाजी करतो गोलंदाज विघ्नेश. या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज विघ्नेश. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय गोलंदाज विघ्नेश. या षटकामध्ये इम्प्रेस केलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज सुशांत आहे. विघ्नेश यावेळी फुल टॉस. चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये आहे चेंडू आणि चेंडू जाते वाईड इच लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मॅच 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 39. विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग फलंदाज सुशांत आहे. अप्रतिम बॅटिंग करतो सुशांत. आपल्या टीम साठी 2 चौकार आलेत सुशांतच्या बॅट मधून. यावेळी सुरू करतोय. सुरेख टायमिंग पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून देतो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क षटकार. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती आणि 46 धावांचं लक्ष ठेवलंय बेलवली या टीमने आपटी बी या संघासमोर. आणि मयूर ग्रुप बदलापूर. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल मयूर ग्रुप बदलापूर आणि मानकिवली. 46 धावांचं लक्ष्य आहे आणि 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो माझे साथी समालोचक सोनू बांगर यांना. चेंडू द्यायचा आहे. संकेत कारभारी यांना विनंती असेल चेंडू द्या आपण. संकेत
तर टॉस केलं जाईल. राजेश काळेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. सामना असेल सेकंड राऊंड मधील सेकंड बिग फाईट लढत. मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष मानकिवली संघ त्यांच्या अगेन्स्ट ठिकाणी फाईट करेल. तर टॉस केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये. आणि टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो मानकिवली टीमनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. तर आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. डीजे आणि 3 षटकार ठोकले तर देवा बोर यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. थँक्यू सो मच डीजे मास्टर, थँक्यू सो मच रोशन संते. तर जमलेला तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मॅच पाहतो आपण सेकंड राऊंड मधील पहिली बिग फाईट लढत. एका बाजूला बेलोली संघ, दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करतोय आपटीबी हा संघ. 46 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती. सचिन ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कमध्ये सागर. पहिला बॉल गेम ऑन. पहिला बॉल कॉटबेनची स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचांकडे अक्ष टाकलं गेलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजावरती आणि पंचावरती. या ठिकाणी अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 46 धाब्याचं लक्ष आपण पाहतोय. पहिला बॉल सुरेख पिकला, गोलंदाज सागरनं 11.50 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी आपटीबी टीमला या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा तो स्लिपला आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर वेगान हा बॉल गेला, गुडलँड स्पॉटवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यस तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला जातोय फलंदाच्या माध्यमातून. फलंदाज सचिन आणि राजन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आपटीबी या टीम कडनं. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. दोन ताकदवर संघ आपण पाहतोय, एकाच कॅलिबरीचे हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा सामना तुम्हाला रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळेल. तिसरे पंच मंगेश जातील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला जातो. लगातारचे 2 बॉल या ठिकाणी डॉट फेकलेत. 61% पॉवर प्ले असेल कारण की हा मॅच 4 ओव्हरचा आहे. अजून एक हात खुलं झालं नाही आपटीबी टीमचा. शॉकिंगला सचिन ऑन स्ट्राईक, सागर तयार. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं बॉल फेकतोय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळले, फटका चांगला, थोडासा फुटवर्कचा वापर केला आणि चेंडूला फेकून दिला आडव्या बॅटनं. वाय डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आघात झालाय फलंदाज सचिनच्या बॅटमधनं. आपटीबी टीम साठी पहिला षटकार. थँक्यू सो मच जी. पहिला मोठा फटका वसूल केलाय. खातं ओपन होतं टीमचं आणि सचिनचा आपण पाहतो षटकारांना श्री गणेश केला जातोय. 6 धावा फलकावरती लागल्या जातील. 3 चेंडू आणि 6 धावा फलकावरती ऍड झाल्या. 46 धावेचं लक्ष आपण पाहतोय. दमदार सुरुवात तिसऱ्या बॉल वरती झाली आहे आपटीबी टीम साठी. सागर तयार. पुढचा बॉल अजून एकदा मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता. इथून रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतोय. मागचे 2 बॉल जसे फेकले तसा हा बॉल देखील फेकला जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल या ओव्हर मध्ये सागर, कारण की 1 षटकार त्याने खर्च केला होता मागच्या बॉल वरती आणि आता पुढचा बॉल डॉट फेकला. 4 चेंडू आणि फलकावरती लागले 6 धावा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळलेत खेळाडू उपस्थित. वाईडिश नॉंगलला उचलतील, फेकतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आहे आणि वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल
8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील एकूण बॉल झालेत 5. चांगलं षटक हाताळतो आतापर्यंत गोलंदाज आपण पाहू शकता सागर. 11.50 ची सरासरी गाठायची मॅच जिंकण्यासाठी आपटी बी या टीमला. सचिन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा सागर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळ फटका ताकदवर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. षटकार. डीजे सुरुवात भरपूर चांगली झाली होती या ओव्हरची. आपण पाहतोय लगातारचे सुरुवातीचे 2 बॉल डॉट फेकले होते. तिसऱ्या बॉलवरती षटकार. परत पुन्हा एकदा कमबॅक केलं. चौथ्या बॉलवरती एक धाव खर्च केली नाहीये. 5व्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि 6व्या बॉलवरती अजून एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतो सचिनच्या बॅटमधनं. पहिल्या षटकामध्ये धावगती भरपूर चांगली पाहायला मिळाली. मी म्हटलं होतं 11.50 ची सरासरी गाठायची मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये 14 धावा एकवटल्या जातात आपटी बी या टीमच्या माध्यमातून. सचिनने खूप चांगली बॅटिंग केली कारण की जेव्हा फलंदाजी करत असता बेलवली संघ तेव्हा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा होत्या आणि आता 1 धावेला पुढे मी म्हणेन संघ या ठिकाणी आपटी बी. 14 धावा एकवटल्या पहिल्या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेतून समाप्त होईल. आता नवीन गोलंदाजी मार्फत तुषार येतोय. शाखेवरती राजनला आपण पाहू शकता. रेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. उजव्या आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज. गोलंदाज तयार तुषार. राजन साठी बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यस यस इट इज आउट. फलंदाज होईल बाद. लेग बिफोरची अपील केली होती पंचांकडे आणि पंचांनी ती स्वीकारली. येथून 0 वरती परतावा लागेल राजनला. हा पहिला धक्का लागतोय आपटी बी या टीमला. डीजे डीजे इथून 0 वरती बाद झाले. गोल्डन डकचे शिकारी बनतात फलंदाज राजन. आपण पाहतोय पहिला धक्का लागतो आपटी बी या टीमला आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला गोलंदाज तुषारनं. पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली तुषारनं. 14 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. जिंकण्यासाठी आपण पाहतो मॅच भरपूर बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. 50-50% मध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळतो कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा होत्या आणि आता गरज आहे 17 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानावरती जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. आता आपल्या अस्तित्व आज या स्पर्धेमध्ये कोणता संघ टिकावून ठेवेल आणि कोणता संघ या स्पर्धेमधून निराश होऊन खाली हात परतेल. तुषारला मिळते सफलता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय आलाय. ज्याला पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील मिळाला होता. 18 धावा त्यांना ठोकल्या होत्या. तो संजय ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेट नव्हते जेव्हा डावखुऱ्या त्याचा फलंदाज राजन फलंदाजी करत होता. आता उजव्या हाताचा फलंदाज त्यामुळे ओव्हर द विकेट. यावेळेस अगोदर बॅटचा पेस ओपन केला. थोडासा फुटवर्कचा वापर देखील केला होता. चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. लाईन भरपूर चांगली पाहायला मिळते गोलंदाज तुषार कडनं. पुन्हा एकदा तिसऱ्या बंदाची मागणी. थर्ड अंपायर आपण जा. मंगेश जातील मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज विनंती असेल. तर या ठिकाणी पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा बॉल डॉट. अर्थात 2 बॉल डॉट गेलेत आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. मॅच अद्याप बॅलन्स आहे. बॅलन्स क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग केला फलंदाज आपण पाहतोय संजय ऑन स्ट्राईक. तुषार तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल. यावेळेस ऑप्शन पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र अतिरिक्त हा बॉल बाहेर गेला. भरपूर दूर गेला ऑप्शनच्या. हेच पंचांनी पाहिलं. राजेश भोईर सर वाईटचा इशारा करतील. एक्स्ट्रा धाव मिळेल.
व्हाईटच्या स्वरूपानं सिंगल बरोबर टीम पोहोचते 15 या धावसंख्येवरती. समीकरण बदललं, येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 31 धावेची आवश्यकता. चेअर अप केलं जात आहे मैदानाच्या बाहेरून बेलुल टीमच्या समर्थकांच्या माध्यमातून. पुढे खेळले, फटका चांगला आहे, लॉंगॉनला खेळाडू उपस्थित, प्रयत्न चांगले, बॉलवरती डायरेक्ट आले आणि ते धोका पत्करू शकतात. यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना कॉलिंग तुटते, संवाद या ठिकाणी तुटतोय आणि इथून फलंदाज संजयला मात्र मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. अजून एक मोठा धक्का लागतोय या षटकामध्ये आपटीबी या टीमला. संजय बॅक थँक्यू सो मच डीजे. इथून पहिली धाव भरपूर चांगली कंप्लीट केली होती, मात्र क्षेत्ररक्षकाचा देखील मी प्रशंसा करेल. अजय मस्कर त्या ठिकाणी होते, जरी बॉलला ते व्यवस्थित हातामध्ये कन्व्हर्ट करू शकले नाही, ते बॉडीमध्ये त्यांना बॉलला अडवला आणि चांगली थ्रो पैकी पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाले. सचिन साठी हा बॉल फटका भरपूर चांगला आहे, पॉइंटच्या दिशेने खेळलेत. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल. बॅकअप साठी खेळाडू पोहोचतील तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरते, फलकावरती लागतात. एकूण 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी आता 28 धावेची आवश्यकता. अजूनही मॅच मी म्हणेन बॅलन्स आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो, शांत ठेवतोय तुषारा गोलंदाज. आपण पाहतो आपटीबी टीमच्या फलंदाजांना, कारण की एक विकेट स्वतःला प्राप्त केली, त्यानंतर एक रनआउट आपण पाहिला. शॉकिंग इनला सेट बॅट्समॅन सचिन. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, सिद्ध देखील केली आहे. यावेळेस प्रॉपर कनेक्शन आणि चेंडूला पाठवलाय वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे गॉन माइट इट. 6 रन षटकार. डीजे जबरदस्त बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर सचिन, ज्याला थांबवणं फार कठीण झालंय. षटकाराबरोबर टीम पोहोचली आहे. 24 धावसंख्येवरती वन्स अगेन अजून एक मोठा फटका. बारी बारी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर सचिन ऑन अ फायर. जबरदस्त, कारण की पहिलं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये देखील त्यांना 2 मोठे फटके दाखवले. आपण पाहिलं 2 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये देखील सचिनने ठोकले, तेव्हा 14 धावा त्यांना एक पडल्या. आणि दुसरं षटक आलं तुषार, त्यावेळेस तो नॉन स्ट्रायकिंग वरती होता आणि राजेश स्ट्रायकिंग वरती होता. राजेशला त्यांनी पहिले बाद केला. दुसरा बॉल आपण पाहिला संजयला डॉट फेकला आणि लगेच तिसऱ्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपाने संजय बाद झाले. आणि आता जशी स्ट्राईक मिळाली आपण पाहतोय फलंदाज सलामीवीर सचिनला, तसे लगातारचे हे 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील आता 16 धावा बनला गेला. आता विजयासाठी समीकरण आहे, येणारे 12 चेंडू आणि फक्त 16 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये कमबॅक केलं. मॅच आता पूर्णपणे मजबूत झाली आहे आपटीबी टीमच्या बाजूला. याचं कारण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सचिन नावाचं वादळ आता निर्माण झालंय. 4 षटकार त्यांना टोकलेत मैदानाच्या आतमध्ये आणि टीमला पोहोचवले एक मजबूत धावसंख्येवरती. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 30 अशी पाहायला मिळेल. येणारा गोलंदाज कमबॅक करेल का? या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, अन्यथा मॅच ही लवकर फिनिश होऊ शकेल. फलंदाज आदेश केला 4थ्या क्रमांकावरती. शॉकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज सुशांत. सुशांतला इथून विकेट कॅरी करावे लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, बॉटम हॅटचा वापर केला, प्लिकचा फटका होता. लंगाणला खेळाडू चुकी करतील.
वाटिश लोंगांचे खेळाडू ते चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. कारण आता तुम्हाला सक्त गरज आहे विकेटची आणि डॉट बॉलची. एक एक धाव तुम्हाला वाचवायची, मात्र इथून झेल सुटली आणि झेलेचं रूपांतर 2 धाबेनं झालं. टीम पोहोचते 32 32 आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणारे 11 बॉल आणि 14 धाबेची आवश्यकता. पुन्हा एकदा तयार गोलंदाज सुशांत राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अजून एकदा तोच रिप्लाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील, पोहोचू शकत नाही आहे. बॅकअपला खेळाडू येतील तोपर्यंत अजून एकदा पूर्ण केली जाईल. पहिल्या बॉलवरती 2 धाबा मिळाल्या, आत्ताच्या बॉलवरती देखील 2 धाबा. एकूण आता समीकरण पाहतो आपण. गरज येते म्हणजे 10 बॉल आणि 12 धाबेची आवश्यकता. कारण स्कोर कार्ड वरती लागल्या 34 अर्थातच 34 धाबा. जबरदस्त बॅटिंग होते एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला आता आदेश देखील त्याला साथ देतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू उपस्थित पोहोचतील तोपर्यंत या ठिकाणी बॉलला उचलतील तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीम पोहोचते 35 35 आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि गरज आहे ती 11 धाबेची. अजून वेळ गेली नाही मी म्हणेन बेलवली टीम साठी. कारण इथून जरी देखील येणारे 3 बॉल सुरेख फेकले, जर येणारे बॉल डॉट फेकले तर मॅच मध्ये थोडस कमबॅक करेल मी म्हणेन बेलवली हा संघ. आता दुसऱ्या बाजूला जे वादळ निर्माण झाले सेकंडवरती सचिन, त्याला थांबवणं फार कठीण आहे. आत्ताचा बॉल या ठिकाणी महत्वपूर्ण होता, तो गेला डॉट आणि आता गरज येणारे 8 चेंडू आणि 11 धाबेची. 8 चेंडू 11चं समीकरण मैदानावरती मी म्हटलं. पुढचे 3 बॉल भरपूर महत्वाचे, त्यातून हा 4था बॉल या ठिकाणी सुशांतने डॉट फेकला. अजूनही 2 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक असतील. प्रयत्न करावे लागतील, वापसी करावी लागेल. या मॅच मध्ये टिकायचं असेल तर सुशांतला. फुल टॉस चेंडू आणि ते टॉप एज लागते, फायदा उचलू शकले नाहीये. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट या ठिकाणी मिळेल का? पंचांचा इशारा द्यायचा. पंच आपला फलंदाज बाद असेल काहीच घालवायचं. यस, फलंदाज होईल बाद. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आता कॅरी केली जाईल. फुल टॉस बॉल वरती सचिन नावाचं वादळ आता या ठिकाणी थांबलं गेलंय आणि आता गरज येणारे 7 बॉल 11 धावेची डिझाईन. मैदानाच्या आतमध्ये सचिन, कारण की आम्ही नेहमीच सांगत असतो सलामीसाठी जेव्हा आपण मैदानावरती जाता तेव्हा आपली भूमिका अशा प्रकारे पार पडा, तेव्हा मैदानाच्या बाहेरच असताना आपल्यावरती टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे. 28 धावेची विस्फोटक खेळी करून माघारी परतला फलंदाज सचिन. 7 बॉल जिंकण्यासाठी 11 धाबेचं समीकरण. या दरम्यान सन्माननीय जयजी कतोरे साहेब देखील उपस्थित झालेत आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आत्ताचा बॉल देखील भरपूर महत्वाचा असेल बेलवली टीम साठी. आणि आत्ताचा बॉल देखील गेला डॉट. मी म्हटलं होतं पुढचे 3 बॉल भरपूर महत्वाचे असतील, ते चांगले फेकावे लागतील. आणि ते 3ही बॉल या ठिकाणी सुशांतने डॉट फेकले. मॅच मध्ये वापसी झाली, आता मॅच बॅलन्स झाली आहे. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगली आहे. येणारे 6 बॉल आणि आता कंपल्सरी 11 धाबेची आवश्यकता डिझाईन. डीजे बघा कसं क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धाबा मजबूत स्थिती होती, ती आपटीबी टीमची. दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील मजबूत स्थिती, अर्थातच 16 धाबा आल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं दुहेरी अंक पाहिला, 3 बॉल आणि 5 धाबा बनल्या. आणि त्यानंतर मी म्हटलं की कमबॅक करणं गरजेचं आहे. 3 बॉल डॉट फेकावेच लागतील, ते बॉल डॉट फेकले सुशांतनं. आणि आता मॅच शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते 6 बॉल आणि 11ची ही मॅच. जबरदस्त मॅच. आता सचिन देखील बाद झालाय. नवीन फलंदाज राजेंद्र गेला मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र असेल मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या जोडीला आदेश आपण पाहतो. सेट बॅट्समॅन इथून कशा प्रकारे खेळ करेल. आणि दुसऱ्या बाजूला अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज राजेश. राजेशवरती पूर्णपणे जिम्मेदारी या मॅचची आपण पाहतोय. हा मॅच जिंकून देईल का आपल्या टीमला? अंतिम ओव्हर 6 बॉल 11चं समीकरण. पहिला बॉल लंगॉपला खेळाडू उपस्थित, भरपूर पुढे आले, जजमेंट व्यवस्थित नाहीये.
काही झाली क्षेत्ररक्षकाकडनं जजमेंट मिळालं नाही आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अडला गेला असता. आता गरज येणारे 5 बॉल आणि 5 धाब्याची. ऑन साइडला खेळलेत. अजून एक मोठा फटका एक्झिबिट करायचा होता. खेळाडू उपस्थित आणि यावेळेस शेल टिपली जाईल. फलंदाज होतील बाद. अजून एकदा का मॅच अजूनही संपला नाहीये. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 4 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धाब्याची आवश्यकता. डिझाईन एक षटकाराला लगेच पुढच्या बॉलवरती फलंदाज या ठिकाणी 5 झाला. मॅच क्षणाक्षणाला चित्र बदलते. येणारे 4 बॉल 5 धाब्याची आवश्यकता. मॅच कोण जिंकेल मैदानावरती हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्वांचं लक्ष या मॅच कडे आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ताचा बॉल पडल्यानंतर आला आतमध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. क्षणाक्षणाला मॅचचं चित्र पलटले. आता येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धाब्याची आवश्यकता. संकटापती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आज इतिहास कोण करेल? बेलवली टीम मैदानावरती. या मैदानावरती इतिहास घडवेल का? फटका चांगला एक षटकाच्या दिशेला खेळलेत. खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. सिंगल मिळेल. दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता गरज येणारे 2 बॉल आणि 3 धाब्याची आवश्यकता. मॅच अजूनही संपला नाहीये. एखादा बॉल जर आता डॉट गेला तर पूर्णपणे मॅच ही मजबूत होईल. मी म्हणे बेलवली टीमच्या बाजूला. आणि आता जर मोठा फटका आला तर मॅच समाप्त होईल आणि जर सिंगल आली तरी देखील मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानावरती. सामना कोण जिंकेल? अस्तित्व कोण टिकावून ठेवेल या स्पर्धेमध्ये? बेलवली की आरटीबी? चेंडू टप्पा पडल्यानंतर यस बॅटची काढा घेऊन लागतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता फलंदाज आदेश होतील बाद. मॅच कशी होती आणि कशी झाली आहे? एक चेंडू आता जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धाब्याची आवश्यकता. डीजे फलंदाज बाद. हौसला आता या शेवटच्या बॉलवरती बुलंद ठेवावा लागेल. येणारा फलंदाज रुपेशला. मोठा फटका मारा बसता गेल्या बॉलवरती. दुसऱ्या बाजूला हौसला बुलंद ठेवावा लागेल. गोलंदाज ज्यानं आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली तर राजेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मॅच कोण जिंकेल? बेलवली की दुसऱ्या बाजूला आपटीबी? जरा जोरदार झाले सामन्यासाठी. एक चेंडू आणि 3 धाब्याची आवश्यकता. हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला, ही परिस्थिती पाहायला मिळते. 1 बॉल 3चं समीकरण. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथून खेळाडू बीट झाले. शॉर्ट पॉइंट लेगचा खेळाडू बीट. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट. 3ऱ्या धावेची आवश्यकता आणि 3री धाव देखील पूर्ण केली जाईल आणि हा मॅच जिंकलाय आपटीबी या टीमनं. आज या मैदानावरती इतिहास रचलाय. वेल प्लेड डीजे.
क्रिकेट आणि चिताने भरलेलं क्रिकेट सड्याप्रमाणे रंग बदललेलं क्रिकेट कधी कोणाला हसवेल तर कधी कोणाला रडवेल जबरदस्त मॅच बघा पहिल्या 2 ओव्हर मध्ये मजबूत होता तो टीबी टीमच्या बाजूला तिसऱ्या ओव्हर मध्ये